सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. एक कहावून यार, आज परत लेट झालो आपण. बी फास्ट, चल लवकर चल. कम. आज आपण उत्खननात सापडलेल्या शिलालेखांचा अभ्यास करू. महेश, अजित महेश, तुम्ही परवानगी घेतलीत? अजित, गेट आउट फ्रॉम हिअर. सर प्लीज. नो, माझा पिरियड तुम्हाला अटेंड करता येणार नाही. प्लीज गो. सर ते हे आमच्या मोटरसायकलचा प्रॉब्लेम झाला. तुमच्या दोघांचं वर्तन योग्य नसतं. खरं तर तुम्ही शिकायला आलाच नाही. कॉलेज म्हणजे तुम्हाला मजा वाटली. निघा तुम्ही निघा. सर, आणि लक्षात ठेवा, आज मी पाटील सरांकडे तुमच्या नावाचा तक्रार अर्ज देणार आहे. पाटील सर? येस. And now get out. अरे तुम्ही? गुड आफ्टरनून सर. या ना, या बसा. प्लीज सीट. ही आणखीन काही नाणी आणि एक शिरस्त्राण सापडलंय. सर, या कॉइन्सवर मला एक अतिशय इम्प्रेसिव्ह असा मार्क सापडलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला. युजलेस. मिस्टर पाटील, ही शिरस्त्राण, ही नाणी किती दिवस दाखवणार तुम्ही मला? किती दिवस? पण सर मी. मिस्टर पाटील, मला माहिती आहे तुम्ही विद्वान आहात, कल्पक आहात, हुशार आहात, आणि म्हणूनच तुम्हाला पुरातत्व विभागाचं हेड केलंय. त्यावेळच्या अटी माहिती आहेत ना तुम्हाला? होय सर. मिस्टर पाटील, तुम्ही मला खजिन्याचे नकाशे, मार्ग शोधून देणार होतात. इतिहासकालीन धन, सोनं मला तुम्ही शोधून देणार होतात. पण आज तक तुम्ही काहीही केलेलं नाही. वाय? वाय? पण सर, अजूनही संशोधन सुरू आहे. आणि किती वर्ष? मिस्टर पाटील, गेली 5 वर्ष तुम्ही फक्त संशोधन करता आहात. एखादा गुप्त खजिना सापडेल, गुप्त धन सापडेल म्हणून तुम्ही सांगाल ती सगळी यंत्रणा राबवली. अनेक ठिकाणी उत्खनन केली.
कोट्यावधी रुपये खर्च केले मी, कोट्यावधी रुपये खर्च केले. मिस्टर पाटील, आज मी तुम्हाला 35,000 रुपये पगार मोजतोय. किती? 35,000. शिवाय गाडी बंगला या सगळ्या सोयी मीच देतोय, मीच. काय तर तुम्ही मला काय ही नाणी ही स्नेस्त्रानं कधी सिंधू संस्कृतीतील हत्यारं दाखव, कधी अश्वयुगातल्या मूर्त्या दाखव. दुसरं काय दिलं तुम्ही मला? प्लस मिस्टर पाटील, तुम्ही या जागेला नालायकात नालायक, अपात्र आहात. पण सर, माझ्या डिपार्टमेंटचा रिझल्ट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मिस्टर पाटील, मी माझ्या कॉलेजमध्ये पुरातत्व विभाग सुरू केला तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाही. मला नकोय विद्यार्थ्यांची प्रगती, नकोय मला त्यांची प्रगती. मला हवेत गुप्तधनाचे साठे, वास्तू, जमिनीत, मंदिरात फिरून ठेवलेल्या धनाचे मला नकाशे हवेत, नकाशे. त्या संदर्भात मला शिलालेख हवे आहेत. या पृथ्वी तलावरचा मला कुबेर व्हायचंय, कुबेर. पण मिस्टर पाटील, तुम्ही मला साथ दिली नाहीत. नाही दिली तुम्ही मला साथ. यू आर अ लायर. दगाबाज आहात तुम्ही, दगाबाज. यू आर अ लायर, लायर यू आर. पण सर, आय एम अ कोटी भास्कर. मिस्टर पाटील, या 10 दिवसात जर तुम्हाला कोणतीही भरीव माहिती दिली नाही तर पिस्तूल. मिस्टर पाटील, यात 4 गोळ्या आहेत आणि मला वाटतं तुमच्या घरात तुमच्यासह 4च माणसं आहेत. यातली एकही गोळी वाया जाऊ देऊ नका. सर, अहो सर, सर. येस येस. सर, माझ्या वर्गातल्या या नाही नाही, प्लीज लिव्ह मी अलोन. हे पहा, तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथे ठेवून जा, मी नंतर बघेन. जा तुम्ही आता. बरं. सर. पाटील सर कामात आहेत. तुमचा अर्ज त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. त्यांना वेळ मिळाल्यानंतर ते पाहतील. आणि हे पहा, होणाऱ्या परिणामाला तुम्ही आता सामोरे जा. आणि कदाचित तुम्हाला रस्टिकेटच केलं जाईल. सर, पुन्हा आमच्याकडून सॉरी सॉरी. पाटील साहेबांना please सांगा. नो सर प्लीज. नो सर नो. सर प्लीज. अरे बोल ना, गप्प का बसलायस? काय बोलू यार, ते मला भगवतीचं टेन्शन आलंय बघ. तिचं काय? अरे तिचं काय आता? अरे बोलली नाही माझी ती, साधं बघितलं नाही तिनं माझ्याकडं. अजित, तू फारच भावनाशील होतोयस. फारच हळवा होतोयस तू. अरे त्याने काय फरक पडणार आहे? महेश, समजा रस्टिकेट झालोच तर किती महिन्यासाठी हो रे? 2 महिने तरी नक्की. 2 महिने? अरे यार, घरी जर समजलं ना वांदे होतील बघ. महत्वाचं विटामिन एम बंद होईल रे. सबसे बड़ा रुपया है ये मेरे भैया, सोचना पडेगा. कर, विचार कर, काहीतरी विचार कर. हे आयडिया. बोल. काय? पाटील सरांनी तो अर्ज बघायच्या आत आपण जर गायब केला तर? वाह, क्या बात है.
अरे क्या बात है. तेरा भेजा भी अपन जैसे कंप्यूटर के माफिक चलता है वीडियो है. क्या बात. हॅलो, कोण वसुधा? हे पहा, मी खूप कामात आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. नाही नाही, मी घरी रात्री येणार नाहीये. तुम्ही सगळेजण जेवून घ्या. हो, आणि मला पुन्हा फोन करू नकोस. अरे अजून घरी गेले नाहीयेत. 11 वाजलेत. आता काय करायचं? ते जाईपर्यंत आपण वाट बघू, नंतर जाऊ. ओके. येस. फोटो फोटो. Yes. My God. Yes. Yes. हॅलो. हॅलो सर. बोला बोला पाटील. काय? हॅलो सर, सोन्याच्या खजिन्याचा मार्ग दाखवणारा एक फोटो मिळाला मला. वंडरफुल वंडरफुल. कॉंग्रॅट्स. सर, तुम्ही ताबडतोब या. हा हा, मी निघालोच. येस. त्याची ही वाट. त्याची ही वाट. नाम शृंग सप्त हा पर्वत, शिवानी निवास, कनककोट मुद्रा त्याची ही वाट. अरे वेल डन पाटील साहेब, वेल डन. अरे बऱ्याच वर्षांतर मला इतका चांगला सक्सेस मिळाला. अभिनंदन पाटील साहेब, अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. सर, हा जरा फोटो नीट पहा. अच्छा. आपल्याच एका विद्यार्थ्याने आणलाय. हा हा. गुड. त्या फोटोत दिसणारा शिंग अगदी पुरातन काळातला आहे. ओके ओके. आणि त्याच्यावरच खजिन्याचा मार्ग दिलेला आहे. ओके. बरं पाटील, हा खजिना कोणत्या प्रांतातला असावा?
ते सांकेतिक भाषेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाम शृंग सप्ताह पर्वत, शिवानी निवास, कनककोट मुद्रा त्याचीही वाट. 1 कोटी सुवर्ण मुद्रा. पाटील पाटील काय ऐकतोय काय मी हे? 1 कोटी सुवर्ण मुद्रा. 1 कोटी. यातल्या पहिल्या ओळीतला पहिला शब्द आहे ना, ना. दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द शी, शी. आणि तिसऱ्या ओळीतला क, म्हणजे नाशिक. नाशिक नाशिक. यू आर राईट, यू आर राईट. म्हणजे नाशिक जिल्ह्यातलंच हे शृंग सप्त, म्हणजे सप्तशृंग पर्वत. करेक्ट. पाटील पाटील आज मला अक्षरशः वेळ लागायची पाळील, वेळ लागायची पाळील. 1 कोटी सुवर्ण मुद्रा. अरे पाटील खुश आहे तुमच्या, एकदम खुश आहे. पण पाटील, हा या पर्वतापैकी कोणता डोंगर? शिवानी निवास. शिवानी निवास. शिवानी निवास. जिथं देवीचं मंदिर आहे तोच तो डोंगर. अच्छा, देवीचं मंदिर. पण सर, एक छोटीशी अडचण आहे. येस येस, कम ऑन कम ऑन. त्या शिंगावर हळदी कुंकू वाहिल्यामुळं तो मार्ग थोडासा अर्धवटच दिसतो. अच्छा. ते शिंग जर आपल्याला मिळालं तर पाटील, उद्या अनाउन्समेंट करा. या फोटोला पहिला नंबर मिळालाय. हा फोटो घेऊन येईल त्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये बक्षीस. ओके सर. आता मला काळजी नाही, आता खजिना मिळाला जमाय. आता पुढच्याच आठवड्यात सेमिस्टर संपतायत, तेव्हा मी उद्या लगेचच तशी अनाउन्समेंट करतो. येस, ओके. आणि पा तो विद्यार्थी आला ना की मला ताबडतोब बोलवा. आपण त्याला बरोबर घेऊ आणि ते शिंग ताब्यात घेऊ. ओके ओके. पाटील, तुम्ही चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला घरी सोडतो. चला. ओके. अभिनंदन अभिनंदन पाटील साहेब. चला चला चला. वा 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 मिस्टर पाटील साहेब, बऱ्याच वर्षाची माझी महत्वाकांक्षा तुमच्यामुळे पूर्ण होणार आहे. अजित, हा शिंगाचा फोटो तर भगवतीने आणला होता. हे तुला आपण सांगूयात. तिला सांगू, पण खजिन्याविषयी तिला काही सांगायचं नाही. महेश, फोटो भगवतीचा असेल, पण भगवतीला आपण असं पटवूयात की हा फोटो आपण काढलायत म्हणून. असं पाटील सरांनी जर सांगितलं तर ते आपल्याला रस्टिकेट करणार नाहीत, आणि मग जी रक्कम आहे ती आपण भगवतीला देऊ. तिलाही माहित नसल्यानं ती सहज तयार होईल. आणि एकदा का आपण याच्यात सक्सेस झालो, पण कोटी भास्कर आणि पाटील सरांनी समजा विचारलं हे फोटोग्राफ्स कुठून आले तर? अरे माहित नाही म्हणून सांगायचं. 100-200 फोटोग्राफ्स काढले तर सांगायचं, आणि मग ते आपल्याला प्लेस करू शकणार नाहीत. ओके. आपलं सेमिस्टर पण संपतंय पुढच्या आठवड्यात, बरोबर? म्हणजे विषय खल्लास. आपण भगवतीच्या गावी जायचं, हे तिथे राहायचं, आणि मग शिंग पळवायचं. आणि व्हायचं कुबेराचं बाप, या जगातील सगळ्यात श्रीमंत मनुष्य, अब्जाधीश. हे पण भगवतीच्या गावी जायचं म्हणजे आपल्याला पूर्ण संतांची भूमिका घ्यायला हवी. पाहुणं तंबाखू खाणार का असं विचारायचं, काय म्हणणं? अरे बापरे, मग काय सांगायचं रे? सांगूयात, अबा आम्ही साधी माणसं, साधं सुपारीच्या खंडाचं येसन नाही आमासनी. कसं? हे आणि सांगायचं, हे आई भगवती, अगं आम्हाला शहराचा कंटाळा आला. अगं कसली तू मैत्रीण, जरा घेऊन चल ना तुझ्या गावी. आम्हाला शेतातून, दरीडोंगरातून, झाडी झुडपातून फिरायची इच्छा झाली आहे. हे मला खात्री आहे, भगवती मग गावी जायची तिकडे नक्की बुक करणार. पाहुणं मग इथं कशाला वेळ दवडताय? चला की जरा. सप्तशृंगी माऊलीची आरती गाऊ, सप्तशृंगी माऊलीची आरती गाऊ. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू, जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. दुर्ग महाडोंगर वणीचा दुर्ग
या रे लवकर. ओके बाय. बाय. वाव, सुंदर, मार्वलस. हे अश्विनी, हे बघ. वाव, इट्स लव्हली. खरंच निसर्गाच्या कुशीत राहतेस तू. अलकी वन. अगं म्हणून तर मी तिला निसर्ग कन्या म्हणतो. काय रे? ए नाही पण खरंच निसर्गाने सौंदर्याची उधळण केली माझ्या गावावर. तुम्हाला नक्की आवडेल माझं गाव. आणि तुमची सुट्टी पण अगदी मजेत जाईल. वा, क्या बात. अगं ते जाऊ दे, मला सांग तुझं इथं घर कुठे आहे? हे बघ, तो नदीचा काठ दिसतो ना, ते बघ घाट घाट. तिथे वनराईत. तिकडे चला चलो. चला रे. भगवती, अगं ये भगवती. भगवती, अगं मी इथे वर झाडावर. नारायण तात्या, अहो वरती काय करताय? लिंबाचा पाला मोजतोय. अगं तुला कसं सांगू भगवती, अगं बायकोच्या अंगात येते आणि आता बी आलंय आणि त्यानं लिंबाचा पाला मागितलाय म्हणून झाडावर चढलोय. सगळा लिंबाचा पाला संपवलाय तिनं. अगं झाडावर चढल्यामुळं 2-4 वेळा पाय घसरून मी पडलो मी आणि हात पाय बी मोडल्यात माझं. कुणाचं वारा येतंय? अगं वेताळ येतो वेताळ. लिंबाचा पाला आणायला एवढा ये बालका. अरे किती उशीर हा. आई, अगं पालाच काढत होतो. तुला माझी सेवा करायची आहे की नाही बोल. वेताळ शपथ आई, तुमच्याकडेच निघालो होतो पण ही भगवती दिसली म्हणून. भगवती आलंय का? आई, तुमच्या पुढे खोटं कधी कुणाचं चाललंय का? वेताळाच्या नावानं सांग भलं. अगं भगवती, कधी आलीस आणि कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? समजा चांगलं आहे बघ. आणि आमचं हे कुठे गेलं आता? आई, हे काय तुमच्या मोर उभा आहे? हे काय हो? मी तुमची बायको असून मला आई काय म्हणताय? अंगात आल्यावर तुला आई आई म्हणून बायको अशी हाक मारायचीच विसरलोय बघ मी. पाला घेऊ की चिकटू झाडाला? भगवती, तुझं गाव बाकी एकदम झकास. अरे ही कोण? अगं हळू. चला. ताई ताई, तू आमच्या घरी चल ना. हे बघ संध्याकाळी येते सांगायला. तू आल्या बेगा जेवणार नाही ना आम्ही. अशू आमच्या गावातला अत्यंत हुशार मुलगा. अगं दिल्ली सरकारची स्कॉलरशिप मिळाली त्याला. हो का? अरे वा. तुझ्यासाठी पुष्कळ पुस्तकं आणलीत मी. चल येते. नक्की येतो हा. चला. कसला गोड आहे. कुठे? अरे तिथे नाही रे, तिकडे. तो पक्षी नाही, कावळा आहे. कावळा नाही, घार आहे, घार. काय
दमलीस ना? ते शिखराचंही घे. हे वाव, हे लिसन. रिदम किती छान वाटतंय ना. कोण वाजवत आहे? सर प्रत्यक्षच बघूया. या ना. आई आत्या आली. काय कशी आहे? छान आहे. बंड्या चल. या या. दादा नमस्कार करते. असू दे असू दे. भगवती. अगं लक्ष्मी लक्ष्मी. बंडू ती सांभाळण्यात. ही कोण मित्रमंडळी का? हो मी तुला म्हणायचं ना. हा. ही अश्विनी. नमस्कार. महेश. नमस्कार. अजित. नमस्कार. आता निवांत राहायचं बघा. 10-12 रोज हालायचं नाही. हा? नदीत आंघोळ करायची, ठणकून जेवायचं आणि सटकून गाढ सावलीत झोपायचं. वहिनीचं खोमाड झोप झोप. किती कौतिक. बहिणी आलेच. देवी आईचं दर्शन घेतल्या बिगर आमच्या माणसासने चैनच पडायचं नाही. या महेशराव या, हातपाय धुवून घ्या. चला. ए महेश महेश. अरे सकाळपासून आपण जेवढी पण शिल्प पाहिली आणि ऑफकोर्स त्यावरील शिलालेख वाचण्याचाही प्रयत्न केला, ती किती अवर्णनीय होती नाही? बाईसाहेब आपण विसरता आहात. ओ आपला सहवास. हे कम ऑन. अगं या प्रकारचे शिल्प आणि शिलालेख आपण यापूर्वीच अभ्यासलेले आहेत. हे तुला आठवत नाही? हे बघ, या प्रकारचे शिल्प राजा हर्षवर्धनच्या काळातील होती. महेशराव, शिल्पकलेचा अलौकिक भाग म्हणजे महाशिवरात्रीला सूर्याची किरण थेट शिवपिंडावर अभिषेक करतात बघा. काय सांगताय? काय वा, हे कमालच आहे. काय हे भगवतीचं गाव म्हणजे शिल्पकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे. अगदी. महेशराव, अजितराव, सगळी शिल्प बघून झाली का? हो ना. चला बरं आता लवकर. कुठे? इकडे समजेजण आपली वाट बघत असतील. अहो देवीचा गोंधळ आहे. हा? गोंधळ? हा चला 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 चला. अरे वा. झोप आता. उद्या कर. दिवसभर तुझ्या हाताला हात नाही. अहो माणसासनी आणि त्यांच्या मैत्रिणीसनी कडाकणा करून घालाव्या म्हणते. अहो मला काय म्हणायचं होतं? काय नाही, मी म्हणत होते आईचा नवस फेडावा. वंशसनी कसली कसली स्वप्न पडायला लागल्यात. नवस म्हणजे? अहो नवसानी झाल्या ती वंश. मामंजींनी आई सप्तशृंगीला नवस केलता. माझ्या घरात तवा झाल्या ती वंश. तात्या म्हणायचं, पण माझ्या टाळक्याचं झालंय चौंडकं. ध्यानात कुठला राहिला? कावडीचा नवस आहे नव्हतो. लग्नाच्या अगोदर फेडायला पाहिजे. मामंजी जाताना म्हणलं सुद्धा, सुनबाई आईचं नवस अगदी ध्यानानं फेडा बरं का, नाहीतर आमच्या आत्म्याची बुदली कवा भरायचीच नाही. मग कवा निघायचं कावड घेऊन? हा येत्या मंगळवारी. मग भगवतीच्या कानावर घाला. आओ कावड घेऊन गडावर जायचं म्हणलं ना की भगवती माणसं नुसतं आनंदाने नाचायला लागतील बघा. मग लागा तयारीला. वय वय. बापरे, झाली बाबा माझी एकदाची कामं. पण आमच्या ह्यांचाच पत्ता नाही अजून. कुठं गेले असतील? कारभारी, अहो कारभारी कारभारी कारभारी. अरे बापरे, तांबे राहिला. तांब्या इथं राहायचा, ह्यांना ताण लागायची आणि माझ्या नावाने बोंब मारत बसायचं.
कुठं शोधू यांना? शंकरदादा बी कावड घेऊन निघाला असेल. आमच्या ह्यांचा मेला स्वभावच होता, आयत्या वेळेला गायब होतात. कुठं शोधू कारभारी? मायावती मायावती. हा ह्यो तर आमच्या ह्यांचा आवाज. खरंच कुठे दिसत असते? अगं इथे मी गाठोड्यात. ही काय लपून बसण्याची जागा आहे व्हय? अगं लपून थोडं बसलोय. तूच मला कपडे बांधता नाही गाठोड्यात बांधलं. अगं नशीब घरादाराला नाही बांधलं. काय धाडल तुझी. बरं सोड लवकर गाठ. कर्म माझं. चला लवकर त्याला कावडीला उशीर होत असेल. बाहेर पडा. चला. ए महेश, आज खूप धमाल आली नाही? अरे आयुष्यात असा अनुभव पहिलाच नाही का रे? त्यात कसला अनुभव? अगं चालत तर चाललोय आपण. म्हणे अनुभव. अरे तसं नाही, पण बघ ना, कसला थकवा नाही, त्रास नाही. दिवसभर देवीचं, आई सप्तशृंगीचं नामस्मरण. वा. ए बोर करू नकोस प्लीज, आम्हाला खेळू दे ना. ए बाई. ए महेश, गडावर गेल्यानंतर किती छान वाटेल ना तिचं ते रूप. अरे आईची मूर्ती 8 फुटी आहे असं म्हणतात. ते कशी अवतरली असेल रे देवी? हे मला माहितीये, मी सांगू? सांग ना. विल यू प्लीज कीप क्वाइट माय डिअर. काय हो बुवा, कशी अवतरली हो देवी सप्तशृंगी? आई सप्तशृंगीचा महिमा अगाध है. अगं ती जगज्जननी आहे. तिने जो अवतार घेतला ना, तो दुष्ट दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी. चंडमुंड कोलासूर, महिषासूर, नरकासूर अशा कितीतरी महाभयंकर राक्षसांना तिनं ठार केलं. आणि हा महिषासूर तर एवढा क्रूर आणि भयंकर होता की त्यानं अमर होण्याचा वर शिवाकडून मागून घेतला आणि साऱ्या पृथ्वीवर उच्छाद मांडला. साऱ्या देवांना त्यानं स्वर्गातून हाकलून दिलं. सारे ऋषी मुनी यांची यज्ञकुंड तो नष्ट करू लागला. सारी पृथ्वी भयभीत झाली आणि मग सारे ऋषी मुनी ब्रह्मा विष्णू यांची भेट घेण्याकरता आले. पण शिवाचा वर खोटा ठरवण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही असं जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा मग सारे ऋषी मुनी कैलास पर्वतावर आले. हे ऋषी मुनीनो, मी एकदा दिलेला वर मागे घेऊ शकत नाही. आता धर्म बुडणार. तो भयंकर महिषासूर पवित्र यज्ञ होमात रक्तामांसांचा चिखल टाकणार. आता सर्वनाश एकही त्राता नाही या विश्वात. आहे एक त्राता आहे मुनिवर. कोण? आदी माया आदिशक्ती. तीच आपलं महिषासूर दैत्यापासून रक्षण करेल. आदिशक्ती देवतेला आपण सगळे शरण जाऊ. चला चला.
अंबा माता की जय, अंबा माता की जय. आदिमाते, तूच या धर्मसंकटातून वाचव, धर्माचं रक्षण कर. तू सर्व शक्तिमान आहेस. जरी मी सर्व शक्तिमान असले तरी शिवापुढे शक्ती दुबळी आहे. आदिशक्ती, शिव हा तुझा पती आहे. त्या तुझा पती आशुतोष कुणाच्याही तपाला बोलून संतोष पावतो, खुळेपणानं वर देतो, त्याची शिक्षा मात्र आम्हाला भोगावी लागते. हे जगज्जननी, आज आम्हाला पृथ्वी तलावावर पाय ठेवायला जागा नाही, यज्ञासाठी भूमी नाही, अग्नीसाठी समिधा नाही. तुझ्यापासून निर्माण झालेले वेद महिषासुराच्या भीतीने थरथरत आहेत. आमच्या ओठात ऋचा गलित गात्र झाले आहेत. हे दुर्गे, आम्ही काय करू? हे गौरवशालिनी, हे महादेवी, हे असंच चालू राहिलं तर मग या पृथ्वीवर हाहाकार माजेल. चंडिके, याचसाठी जीवाने आदिशक्तीचे रूप निर्माण केले. तीच तू. तेव्हा तू आम्हाला वचन दिलं होतंस, सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घे. हे शरण्ये, तू अवतार घेऊन महिषासुराचे मुंडके पायाखाली चिरडून टाक. अवतार घे आई, अवतार घे. तथास्तु. आदिशक्तीचा विजय असो, आदिशक्तीचा विजय असो, आदिशक्तीचा विजय असो. राक्षसा, एवढा मातला होता की सज्जनांचा आणि निरपराध ऋषीमुनींचा तू छळ केलास. माते, माते, चुकलो माते, 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 मला माफ कर, मी चुकलो माते, माते. शिवाकडून वरदान मिळालं, त्याचा अन्याय अत्याचारासाठी उपयोग केलास. हाती शस्त्र मिळालं, त्याचा तारण्यासाठी नाही तर मारण्यासाठी उपयोग केलास. सज्जनांच्या पवित्र रक्ताचं शिंपण करून तू पृथ्वीला डाग लावलास. तुला काय वाटलं, तुला कुणी जाब विचारणार नाही? हे आदिशक्ती, हे शरण्ये, माझी चूक पदरात घे. राक्षसा, मृत्यू समय तुला उपरती झाली. माझं नामस्मरण करीत आहेस म्हणून मी तुझ्यावर कृपा करीत आहे. वर माग. हे आदिशक्ती, आता मला माझ्या मरणाची पर्वा नाही. उलट माझा मृत्यू तुझ्या हातून होतोय, हेच माझं भाग्य आहे. वर माग दैत्या. वर माते, एकच वर दे. तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लोकांनी घेऊ दे. तथास्तु. महिषासुर मर्दिनी की जय, महिषासुर मर्दिनी की जय. आई शक्ती जगदंबा की जय, आई शक्ती जगदंबा की जय. आई, आम्हाला क्षमा कर. देवी, आम्ही आमचे प्राण तुला अर्पण करीत आहोत. आई शक्ती देवी माता, आमची शेवटची एकच इच्छा आहे की आमच्या राक्षस जनांची
सर्व मुंडकी तुझ्या गळ्यात तू धारण कर आणि आम्हाला सद्गती दे आई, सद्गती दे. तथास्तु. आणि हे राक्षसांनो, एक लक्षात ठेवा, तुमचे मुंडक्याशिवाय असणारे देह सागरात विसर्जन केल्यानंतर तुमच्या शरीराचे शिंपल्यात रूपांतर होईल. ते मुक्तिमुंडावर वधूवरांच्या भाली बांधली जाईल. महिषासुर मर्दिनी की जय, महिषासुर मर्दिनी की जय, महिषासुर मर्दिनी की जय. यापुढे शव्यवान पतीचे प्रतीक म्हणून स्त्रिया कुंकू आपल्या कपाळी लावतील. त्याचबरोबर प्रेत योनीपासून संरक्षण व्हावे म्हणून हळदही लावली जाईल. तथास्तु. कंपने आदिशक्तीच्या तांडवामुळेच होत आहेत. तिचा हा आवेश थांबवला नाही तर पृथ्वीचा संहार होईल. हे कैलासपती, हे आदिनाथा, देवीचा हा आवेश थांबवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यात आहे. हे उमापती, तुम्ही त्वरा करा आणि राक्षसांच्या त्या रक्तामासाच्या हाडामुळक्यांच्या ढिगाऱ्यात येऊन पडून राहा. माझा पाय पडला असतानाही छातीच्या बरगड्यांचा चुरा झाला नाही. अशी छाती कोणाची कोणाची असणार? फक्त आपल्या पतीचीच. देवी, तुझ्या पराक्रमावर, तुझ्या शौर्यावर मी प्रसन्न आहे. तू असुरमुंड मला धारणी आहे. सर्वजण तुझा जय जयकार करते. सप्तशृंगी आईचा उदय उदय, 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 बोला सप्तशृंगी आईचा उदय उदय, सप्तशृंगी आईचा उदय उदय, सप्तशृंगी आईचा उदय उदय, सप्तशृंगी आईचा उदय उदय. चालून चालून पाय पोळ आले ती बघा. नाथ ऐसे देवनी नाम, शिंगी शैली देवनी भूषण, ऐसे परी करोनी प्रमाण, अत्रिनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ, नमोनी निघाला आदिनाथ. महीवरी नाना तीर्थ,
शोध करीत चालला तो ब्राह्मण, करीता सप्तशृंगी, येता झाला महायोगी. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. अलख निरंजन. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहाचे भवती, महादेवी, महासुरी. हा मच्छिंद्रनाथ तुझ्या पायाशी आला आहे, तुला मनोभावे वंदन करीत आहे. हे देवी, तू स्वहा आहेस, तू स्वधा आहेस, ओंकार आहेस तू, तूच शब्द आहेस, तूच मंत्र आहेस, तूच अक्षर आहे. माझ्यावर कृपा कर हे शब्द देवी. लोक कल्याणार्थ कवित्व करण्याचं मनात घेऊन मी तुझ्या चरणी लीन झालोय. हे वादायिनी, माझ्यावर कृपा कर, कृपा कर, कृपा कर. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 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 नमोस्तुते. वत्सा, मच्छिंद्रनाथा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. बोल, तुझ्या मनातील इच्छा प्रकट कर. हे जगत जननी, आदि माये, आदि शक्ती, आज तुझ्या दर्शनानं माझं जीवन सार्थ झालंय. हे महिषासुर मर्दिनी, शाबरी विद्या मला आत्मसात करायची आहे. मला तू शक्ती दे, मला मार्ग दाखवाई. तथास्तु. वत्सा, या वृक्षाची महती अलौकिक आहे. यावर 52 दैवते आहेत. शिवाय शंखिनी, याक्षिणी अशा 12 योगिनी, आणिमा, गरिमा, अष्टसिद्धी अशी ही दैवते असून त्यांना तू प्रसन्न करून घे. वत्सा, ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट अंजन पर्वत आहे. तिथे दक्षिणेस मोठी नदी आहे. तिथे महाकाली देवीचं स्थान आहे. तिला तू शरण जा. मग दक्षिणेला श्वेतकुंडे आहेत. ती पाण्याने भरलेली असून ती 108 आहेत. हत्तीच्या पावला एवढ्या त्या कुंडात पांढरी वेल टाकीत जा. पुन्हा येताना ज्या कुंडात पांढरी वेल सजीव झाली असेल त्या कुंडात स्नान कर. ते पाणी पी. तुला एक मरहूत मूर्छा येईल. तेव्हा सूर्यदेवाचं नामस्मरण कर. सूर्यदेव तुला प्रसन्न झाल्यावर त्या वेलाने पाणी स्वर्ण वृक्षावर शिंपड. तेव्हा होतील तुला ही 52 दैवते प्रसन्न. तुला काचपत्राची कावड घेऊन 6 महिने खेपा घालाव्या लागतील. तेव्हा होईल तुला ही शाबरी विद्या प्राप्त. तथास्तु. ओम लीं श्रीं हूं फट् स्वाहा.
ॐ उं लीं श्रीं हुं फट् स्वाहा 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 ॐ उं लीं श्रीं हुं फट् स्वाहा। एकचक्रो रथो यस्य दिव्यः कनकभूषितः समे भवत्सुप्रीतः पद्महस्तो दिवाकरः। ॐ मित्राय नमः ॐ रवये नमः ॐ सूर्याय नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पूष्णे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मरीचये नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः। नमः सावित्रे जगदेकचक्षुषे जगत्प्रसूति स्थितिनाशहेतवे प्रतीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरिञ्चि नारायण शङ्करात्मने नमोऽस्तु सूर्याय सहस्रश्मये सहस्रशाखान्वितसंभवात्मने। वत्सा, तुझ्या मनीचा हेतू मी जाणला. तू सिद्ध होशील. गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानीफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तिसंज्ञाः भूभ्यां बभूवुः नवनाथसिद्धाः। ॐ नमो भगवते श्रीशर्मेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय। ॐ नमो भगवते ईं ह्रूं क्लीं वं गं नं वं पुंक्षादिनि स्वाहा। ॐ नमो भगवते श्रीशर्मेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय। करा विनय गुरु की संगत आदि दिगंबर की वाचा पूर्ण। ओम खेम खाम खुम हुम फट प्राणाग्रासय ग्रासय शीघ्र शत्रुन् संहारय संहारय। शर्मेश्वराय नवनाथाय पक्षिराजाय ॐ फट् स्वाहा। बोला नाथ महाराज की जय। खरंच भगवती, आदिशक्तीचा महिमा अगाध आहे. अगं अश्विनी, तिचं नामस्मरण करताना, तिची आराधना करताना आपण अगदी तिचे होऊन जातो. मग आपण आपल्या काम, क्रोध, माया, मत्सर ह्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणखीन काय हवं आपल्याला?
पालखीत ठेवा ते शिंग. हे शिंग हवंय आम्हाला. हे शिंग म्हणजे आमच्या पूर्वजांचा मान आहे. आई सप्तशृंगीच्या गडावर मिळाले ते. महिषासुरावर केलेल्या घावाचं प्रतीक येते. हो, पण याच्यावर हिऱ्यामोत्याच्या खजिन्याचा मार्ग आहे, प्रचंड संपत्ती. माहितीये मला, मी अभ्यास केलाय त्याचा. तरीही तू गप्प. अरे तुझा होकार असेल तर जगातील सर्वात श्रीमंत होऊ आपण. येस. आता तरी कुठे गरीब आहे मी. साक्षात सप्तशृंगी आई माझ्या सोबत आहे. आणि लक्षात ठेवा, तिच्या आदेशाशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. हे सगळं धन तिचं आहे. तिच्या धनाची अभिलाषा धराल ना तर फुकटचे मराल तुम्ही. देवी आमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि केलं तर आम्ही बघून घेऊ. निघ. चल चल. हे बघा, मी जाऊ देणार नाही तुम्हाला. मी ओरडेन. मी दादा, बहिणी, अगं नारायण त्या हे भगवती, याद राखा, हे शिक मी मिळविनच मिळविन. गडाची पहिली पायरी चढण्याच्या आत या कावड्याचे अंत्ययात्रा करीनच करीन. नको. अहो सोडा की. ऐका कोणतरी बघतील. सोडा ना. जाऊ द्या मला. हे बघा, माणसं काय म्हणतात. अगं माझी माया, राहू दे तुझी थोड्या वेळ छाया. हे तर सगळा दिवस जाईल वाया. इथं माणसात बघायची चोरी, बोलायची बी चोरी. असं टक लावून बघणं असतं की सारखं. अगं कांदा पोहे खाऊन पोट नाही भरत. त्याला झणझणीत आमटीन भाकरीच पाहिजे बघ. आणि सोबतीला तुझ्या वाठाचा कांदा. सोडा. तिथे लक्ष्मी माणसं स्वयंपाकाची तयारी करत असतील. मला बी जायला हवं. चला. अगं मायावती, अगं तुझं देखणं रूप डोळ्यात साठवून डोळं मिठावं आणि तुझ्या मांडीवर झोपून राहावं असं वाटतंय बघ. तुझ्या गालाचा संबळ वाजवावा, तुझ्या आंबाड्यातला केस काढून त्याचं तुणतुण करावं आणि वाजवत बसावं वाटतं बघ. चालला. अगं थांब. भगवती, हे अजित, अरे तुम्ही इथे होय. समजे जण तिकडे हुडकतात तुम्हाला. अरे कावड निघाली, कावड. अरे चला लवकर. आले. या आले. आणि हळूच द्या जरासा, बाजूने या जरास. असं जरा लवकर या आपण. आई सप्तशृंगी देवीचा. आई सप्तशृंगी देवीचा. आई सप्तशृंगी देवीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. बोला आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. आई सप्तशृंगीचा. असाच होता तो भाग्यवान. कोण शंकर दादा? गवळी धनगर. म्हणजे श्री माऊलीनं प्रथम दर्शन त्यालाच दिलं. सप्तशृंगी गडावर तो गुरं राखायला जायचा. अगं असं काय करतीयस? कोणी काच जाळली का कोणी दूध काढून घेतलंय कुणाच ठाऊक. काय झालंय काय? आवाज 15 दिवस झालं दुधाचा टाक देत नाही. 2 पैक मिळत होतं ते बी बंद झालं. अगं आजारली असेल. आवा कसला आजार?
आजारलेलं जनावर ठावक नाही वय. मग दूध कधी येणार? अव जरा नीट ध्यान ठेवा. ती कुठं जाती, काय करती, का कोण दूध काढून घेत. जरा माग माग राहावं की गाईच्या. हा फुलांचा वास चमत्कार म्हणावा का काय? डोंगरात जाई जुई मोगऱ्याचा वास. हम्म. हम्म. हा काहीतरी याड दिसतंय. चाकू आता नाही जाणू. चल कपिले चल. हा अरे देवा एवढे मधाचं पोळ. कर दूध नाही तर नाही. दादेला मध देऊन तर खुश करू. अरे बापरे अरे बापरे. भिवू नकोस, मी इथे उभी आहे. ये जवळ ये. शेंद्राने माखली मी. अरे माझ्या भक्ता, मी ती सप्तशृंगी मर्दिनी. ये जवळ ये. देवी माती पाहुणं कावड कधी घे इथून? 2-3 दिवस झालं की. ए नक्की सांग की 2 की 3 दिवस? म्हणजे 2 दिवस झालं. 2 दिवस झालं. 2 दिवस झालं. ए कोणत्या दिशेने गेली कावड? तिकडे हा तिकडे गेली. चला रे. सोडा म्हणते ना. आयु दे आयु दे ग आयु दे. अरे बापरे. अरे बालका माझा हात हातात घेतोस. मी वेताळ आहे वेताळ. तुला सोडणार नाही. आई चुकलं माझं चुकलं. तुझा हात हातात घेतला आता पाय हातात धरतो. अगं माफ कर मला आई. अगं चुकलं ग माझं.
चल बघूया. हो. चल लवकर, इकडेच येते. इकडे ये. अरे अजित, अरे हा, लवकर तिला बाहेर घे. ये बाळा. हा, ये इकडे ये. मग अरे रडायचं नाही. हा, रडायचं नाही. हळूहळू. हा, एक मिनिट. सावकाश. अजित, कोण असेल ही मुलगी? अगं अनाथ दिसते. आपण आधी आंघोळ घालूया तिला. हो. मला माहित नाही दादा. भगवती, आई सप्तशृंगीच्या गडाला जाताना ती आपल्याला सापडली. घ्या तिला आपल्या बरोबर. तुम्ही तिला नाव घाला. मी तवर तिच्यासाठी दूध भात घेऊन येते. सरळ बाजूला ये घे. काय ग, तुझं नाव काय? मला नाही माहित. असू दे, आपल्याला नदी किनारी घावली नव्ही म्हणून आपण हिला गंगा म्हणायचं. काय? चला आता कावडीतली एक गंगा आणि ही एक गंगा, दोघींना घेऊन लवकर आईच्या चरणावर पोच. काय नारबा, निघायचं का? चला निघा निघा. चला ये. आई जगदंबे, कोवळा जीव आहे, कशी चुकली मुकली टाकलीस. कशी बी असू दे, लेखमाता आहे. हिच्या आई बापासनी भेटू. नवरात्रात मी तुझा शीतकडा खेळीन. शीतकडा खेळणार म्हणजे? अगं शीतकडा आईच्या गडावर आहे, त्याचं सतपण लई मोठं आहे. अशीच एक सासूरवाशीन होती. पोटाला पोरग नव्हतं. अरे तात्या आलं का नाही? वय येत्यात पटका बदली करायला गेल्या. तात्याचं काम बाकी अगदी झोकात असतंय बरं का. बाळासाहेब, आता आपण निघालोय खरं, पण काम बाकी भत्ते झालं पाहिजे बरं का. होणार. अहो आजचा मुहूर्त उडकायला 10 दिवस झाले. बामणाच्या घरी जाऊन बसलाय. आजचं काम पत्ते होणार म्हणजे होणार. अहो मी म्हणतो माणसं माणुसकी मधली आहेत आणि मुलगी म्हणजे घरची लक्ष्मीच. मी म्हणतो हे स्थळ सोडायचं नाही. तात्यांसारखी इरसाल माणसं बरोबर असताना आपण कशापाई काळजी करायची म्हणतो. मी बी तेच म्हणतो. तात्या समोरच्या माणसाची मोड बांधणार म्हणजे बांधणार. बांधणार म्हणजे काय, अगदी बांधणारच. अहो ते बघा तात्या आले. नाही ना झाला पोरांनो. बरं चला, बरं चला. खूप ते पण चला चला चला. अरे मला जरा हात दे रे पोरा. अरे खांद्यानं उठून काढशील. चल रे पोरा, आणखी गाडी. अरे 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 पोरी वाढवा गेला. त्यो राम हो, दौलुनानाचा राम. अरे समजा मुसळ कॅरात रे कॅरात. अहो तात्या झालं तरी काय. अरे कार्ट्यानो निपुत्रिक, गावातला निपुत्रिक पांढऱ्या पायाचा आडवा गेला ना व. आणि आता हे आमचं नवं नातं जोडायला आपण जाणार तरी कसं जाणार. हे नक्की तुटणार म्हणजे तुटणार. आपच्याकून केला रे ना. अरे राम्या, अरे कशाला आडवा गेलास? अरे मुद्दामच आडवा जातोय मांजरासारखा. अरे साऱ्या गावाचं वाटोळ केलंय ना आडवं जाऊन जाऊन. अरे बघताय काय सोड मग सोड मी सोड मला मरू दे मला. विषाची बाटली. होय विषाची बाटली. अगं आजी एकूण एक लोक माझ्याकडे बघितलं तर गरळ ओकत्यात. नाही मला जागायचं, मी नाही जागायचं. मला मरायचं आहे. पण का? कारण मी निपुत्रिक आहे
अरे कुणाच्या पुढ्यातनं गेलं तरी अपशकून, कुणाच्या लगीन कार्यात गेलं तरी अपशकून, आणि कुणी नुसतं माझं तोंड बघितलं तरी अपशकून होती या. हे घडलं सगळं तुझ्यामुळं, तूच याला कारणीभूत आहेस. होय तू. कसा माझा राजासारखा रुबाब होता गावात, पण हा चेष्टेचा विषय झालो तुझ्यामुळं, निपुत्रिक झालो तुझ्यामुळं, अपशकुनी झालोय. आमच्या आईला पण काय कळत नव्हतं, या बाई बरोबर नाही तर पापा बरोबर लगीन लावलंय, बरबाद झालोय मी. ये बघ, एवढ्या खेपाला ऐकच तू माझं. आता हे रडणं तुझं थांबव, मला काय बी सांगू नकस तुझं. अगं, या माझ्या संसाराची चित्रकथा ऐकतीयस ना व? ते काय बी सांगू नकस मला, आणि ते ऐकत बसायला वेळ बी नाही मला. माझं शेरभर घेतलेलं तांदूळ दे बघू. दिन पुढच्या सुगीला. अगं प्रत्येक यायला हेच असतं तुझं. ते काय नाही, माझं तांदूळ आत्ताच दे बघू मला. आता ग एवढी काय घाई लागली आहे? हा, कुणाचं काय देणं घेणं वाट नाही? वाट की, पण असं 2-2 वरीस ते काय नाही, मला आत्ताच दे, आणि मी घेतल्या बिगर हालायची बी नाही. का ग, एवढ्या तांदळाची काय खिरबीर करून घालणार आहेस की काय पोरासनी? या बया, विसरलेस की मी? पोराचं तोंड बघायचं तुमच्या कुठं नशिबात आहे म्हणा. वंश बुडाला तर बी द्या द्या हायच. ऐका सासूबाई, चल चालू वाढ, मारू नका मला, पाय पडते मी तुमच्या. तोंड काळं कर, बांधू टेकुशी ना माझ्याकडे खायचं नाही. अगं 5 वर्ष झाली माझ्या घरात पार खेळ ना. पांढऱ्या पायाची परघराचं वाटोळं केलं माझ्या पांढऱ्या पायाची. अवदसा अवदसा. मारू नका मला, असं रागवू नका. और व्हावं म्हणून मी काय कमी उपास तापास केलं, पण नशीबच धाड नाही, त्याला मी तरी काय करू. अगं नशीब घट नाही तर घाल चुलीत, आणि तू म्हणणार नाही का सांग चुलीत. माझ्या पोराचं मी दुसरं लगीन करीन. आहे मी रानात जातोय. ए चल का तू पण रानात. आव बिव काय नाही, चल चल. मारायच्या आधी नातवाचं तोंड बघीन म्हंटल तर कुठलं? मामी साहेब, आज सुमा मावशी आल्या नाही ती. अगं आजबानीच्या जत्रेला गेल्या ना वा. अगं काय सांगू तुला, लई जागृत ठाण आहे बघ देवीचं, लई जागृत. जागृत आहे देवी तर मग मी बी जाते देवीच्या जत्रेला. जा जा, लगेच पावते हा देवी नवसाला. आई, खूप मोठं जागृत ठाण आहे तुझं, म्हणून आली आहे तुझ्या दारी. आई, सासूर वाशीण आहे मी, माझ्याकडं निवद न नारळ. माझा तुला निवद म्हणजे माझ्या पाठीवर उठलेलं वय, अंगावर भाजलेल्या जखमा, हीच तुला खडी साखर. आई, सासूर वासाशिवाय माझ्याकडे काय नाही, कारण मी वांझ आहे, मला मुलबाळ होत नाही. अगं आय, असशील सातवाची तर देशील माझ्या पोटी बाळ. जर पावलीस नवसाला तर येईन बैलगाडी घेऊन तुझ्या गडावर, माझ्या बाळाला घेऊन, आणि या गडावर खेळीन तुझा शितकडा. मायावती, मला दुसरा साजरा दे. देणार नाही. तू रोज रोज नव्या साड्या घाल, आणि मला 4-4 दिवस एकच साजरा देते. कारभारी कारभारी काय माझं एक हाऊस पुरवाल. अगं या नारायणरावचा नाऱ्या झाला ते तुमची हाऊस पुरूनच. बोला. मला की नाही गडे शितकडा खेळायचा हाय. शितकडा खेळायचंय? खेळ खेळ बाय, शितकडा खेळ, पण एकटीच खेळ. नाही, तू मासनी सांगते घेऊन खेळणार. मला कशाला? म्हणजे
हे बघा, जे बी काम करायचं ते दोघांनी बी बरोबर करायचं असं ठरलं होतं की नाही आपलं? अगं पण आता हे नाही नाही, तुम्हाला बैलगाडीमध्ये बसवणार आणि बैलगाडी कड्यावरून खाली नेणार. जमणार नाही का? अगं मीच काय, कोणताही बैल तुझ्या बरोबर यायला तयार होणार नाही. अव आपली गाडी की नाही पतंगवाणी तरंग तरंगत खाली जाईल बघा. असं का? नको नको बाबा, माझा पतंग टारकन फाटल. आणि ये काय ग, तू माझ्या त्या बैलाच्या जीवावर उठलीस. तुम्ही पहिलं पासलं पण कुठं घाबरत त्या देवीवर सुद्धा तुमचा विश्वास नाही होय? देवीवर आहे ना. मग का घाबरता शीतकडा खेळायला? तू सुद्धा की नाही असा काही खेळ शोधून काढतेस ना. वा 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 वा, अगदी माझ्या नावाची प्रसिद्धीच होईल बघ. माझ्या नावासमोर कैलासवासीच येईल बघ. ती देवी आपल्याला वाचविल बघा. त्या सती सारखं. अगं त्या सतीचं पुण्य होतं, सत्पण होत. तुझं काय, तू नवऱ्याला धाकाच्या गाठोड्यात बांधून ठेवलंस. अगं ती देवी प्रसन्न होईल ना, ती माझ्या पराक्रमामुळेच. असं कोणता पराक्रम केला व तुम्ही? अगं त्या महेशला कुणी मारलं? कोणी? मॅच मारलं. असं तुम्ही मारलं? असं किती मारलं हो तुम्ही? 20-25 फायटी मारल्या असतील. म्या बघत होते, नीट आठवून सांगा. 10 फायटी नक्की मारल्या. 2 फायटी नक्की मारल्या. 2च फायटी मारल्या तुम्ही? अगं 2 फायटीचाच होता तो. 2 फायटीत उलटला बघ. असं 2 फायटीत उलटला ना? मग तो महेश नव्हता, मग बुवा नाना होता. बुवा नाना होता वय? हे बघा, त्या महेशने सांगितलं ना व काय, म्या परत येतो म्हणून. तेव्हा बघते बरं का तुमचं पराक्रम. परत येतो म्हणाला तो. चल चल माणसं चल. सोडा सोडा. बोला ना, ही घ्या पोथी. मुली, तू सप्तशती वाचायला लागलीस ना, ते फार बरं झालं बघ. अगं आई सप्तशृंगी मातेची जो भक्तिभावानं पूजा करतो ना, त्याचं संकट निवारण लगेच होतं बघ. तेही खरंच. पण बुवा ना तुम्हाला म्हणून सांगते, माझं सप्तशृंगीचं फक्त वाचनच नाही, अहो माझं पाठांतर पण झालंय बरंच. रोमान शेषान पंसी तुष्ट अष्टा तुकामान सकलान दिष्टान त्वामाश्रितानां न विप्रनराणां त्वामाश्रिता या श्रतां प्रयांती. मुली, आता जो तो श्लोक म्हणालीस ना, एकदा अगदी तसंच घडलं बघ. ही गोष्ट आहे पेशव्यांच्या काळातली. पेशव्यांनी बाळंभट्टांना बादशहाचं आव्हान सांगितलं. कसलं आव्हान दिलं? बादशाह म्हणाला की आमच्या पदरी जो मल्ल आहे ना, त्याला जोड नाही, त्याला कुणीही हरवू शकत नाही. आणि बाळंभट्टांनी हे आव्हान स्वीकारलं, परंतु त्यांनी 3 महिन्यांची मुदत मागून घेतली. पण पेशवे म्हणाले, बाळंभट्ट, तुम्ही हे आव्हान जे स्वीकारलंय, तिथं जर का हरलात तर तुम्हाला आयुष्यभर लुगडं नेसावं लागेल. बाळंभट्ट बिचारे चिंताग्रस्त झाले. त्यांनी सप्तशृंगी मातेची करुणा भाकली, तपश्चर्या केली. आई शक्ती देवते, मी तुला शरण आलो. मला माहिती आहे बादशाचा पैलवान माझ्यापेक्षा ताकदवान आहे, पण श्रीमंत पेशव्यांपुढं मी तरी काय करू? त्यांच्या पुढे मी होय म्हटले, पण प्रत्यक्षात माझी शक्ती पैलवान अली पुढं दुबळी आहे.
आई मी जर खरा तुझा भक्त असेल तर मला मार्ग दाखव, नाहीतर आयुष्यभर लुगडं माझ्या नशिबी आहे. आई मी तुला शरण आलोय, मला मार्ग दाखव, मार्ग दाखव. या माया मधुकैटभ प्रबुधिनी या रक्तबीजाशनी शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी सा चंडी 9 कोटी पाद विष्णुश्वरी. नमस्तस्ये 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 नमो नमः. 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 हे भक्ता, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कुस्ती खूप जिंकशील, पण फक्त एक कर. उद्या सकाळी एक माकड येईल जे उड्या मारल. ते कुस्तीचे आणि मल्लखांबाचे महत्त्वाचे डाव आहेत, ते तू लक्षात ठेव. भक्ता, उद्या सकाळी गुळगुळीत खांब समोर रोव आणि तयार राहा. तू अजिंक्य होशील, तू अजिंक्य होशील, तू अजिंक्य होशील. आणि बाळम भट्टांनी बादशहाच्या मल्लाला चितपट केलं. असा हा आई सप्तशृंगीचा महिमा आहे. बोला आई सप्तशृंगी माता की जय. बोला आई सप्तशृंगी माता की जय. अगं बाई 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 बाई, अव कारभारी, त्या दगडाशी कशाला टकरा घेतायचा? अगं शक्ती दाखवतो, शक्ती, या नारायणाची शक्ती. नारायणाची शक्ती? हा, नारायणाची शक्ती. या नारायणाची शक्ती माझ्या मोरका वागती. अगं हे नारायण होते म्हणून हे नर आहे. अगं या नारायणानं अवतार घेतला आणि कंसाला मारलं, रावणाला मारलं. अगं गोवर्धन पर्वत कुणी उचलला? कुणी? या नारायणानं. असं साधा दगड उचलता येत नाही आणि पर्वताच्या गोष्टी सांगतायचा वय? अगं मायावती, तसा प्रसंग येऊ दे, मग बघ या नारायणाची कमाल. आणि तू काय माझ्या शक्तीची चेष्टा करत आली. झुरळ झुरळ माझ्या अंगावर कुठे पडतायचा? साधा झुरळ कधी मारला नाही आणि गोष्टी सांगतायचा वय? मायावते, अगं आभार मान, आभार. आभार? अगं पाय धू आणि पाणी पी. आता पाय धू की तुमची धुलाई करू? मायावती, तुला सांगून ठेवतो, ही हारासाठी आणलेली फुलं आहे ना, ती माझ्या पायावर वाहा. कारण मी तुम्हाला त्या रात्री वाचवलं. त्या महेशला मारलं आणि त्याला पिटाळून लावला. त्या देवीचं शिंग माझ्यामुळे वाचलं आणि हा रक्तपात थांबला. अगं मी तुम्हाला वाचवलं. असं तुम्ही वाचवलं? काल रात्री थर 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 कापत होता सखी. अगं ते थरथरणं नव्हतं, म्हणजे ते स्फुरण होतं. स्फुरण पुरण होत. हा, देवा नारायणाला स्फुरण आलं ते त्या महाभयंकर राक्षसांना बघून.
अगं राक्षस हे असले काळे कभिन्न, हे असे अकराळ विक्राळ, त्यांचे ते एवढे एवढे लांब लांब दात, आणि मायावती तुला सांगतो देवा नारायण त्यांना बघितलं. मायावती मला वाच मेलो. माया काकू, नारायण तात्या कावड निघाली, बोलावलं तुम्हाला. आम्ही येतो. हा आवा पावर बस. अगं थांब. येस, गॉट इट. चल. येस. भगवती, तू 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 घाबरलायस का असा? काय नाही, असंच. अजित, तू तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. सांग ना अजित, प्लीज प्लीज कळू दे मला. भगवती, तो महेश येईल. तो भयंकर आहे. अगं, त्यांनी शपथ घेतलीये की या यात्रेला अंत्ययात्रा करेन म्हणून. तो रक्तपात करेन आणि महिषासुराचं शिंग तो नकाशा घेऊन जाईल. तुला माहितीये त्याच्या पाठीमागे किती लोकांचे हात आहेत ते? किती लोकांचे हात आहेत? 1 2 3 4 किती लोकांचे हात आहेत? अरे, आपल्या पाठीशी 18 हात आहेत. आई शक्ती देवतेचे. हे पोऱ्या, इथून कावड जाताना बघितली का रे? हा, तिकडे गेली. इकडे चल रे. चला लवकर लवकर चला. बाई जगदंबे, वाचव बाई, सप्तशृंगी संकटात वाचव. लवकर तुझं दर्शन घडो बाई. चला ना पोरांनो, भगवती लवकर लवकर पाय उचल. चला म्हणते ना. हलकी कुठे रे? हट, चल बाजूला. एक सर, सोडू नका त्याला. चल.
आदिशक्ती देवते, अशी गप्प का ग तू? का अशी डोळे मिटून बसलीस? एक दैत्य येऊन तुझ्या दरबारात धुडकूस घालतोय, निरपराधाला मारतोय, आणि तू बेस पाषाणासारखी. मग काय उपयोग आहे तुझ्या 18 हातांचा? काय उपयोग आहे तुझ्या शक्तीचा? हे आई, तू अशी सत्वाची तर धावून ये, धावून ये आई, धावून ये. आई, आई मला क्षमा कर, मी चुकलो. आई मला क्षमा कर. धनाच्या लालसाने मी खजिन्याचा मार्ग धरला, पैशालाच देव मानित आलो. पण आज मला कळून चुकलंय, तुझ्या दर्शनाचं धन खरं धन आहे, सर्वात मोठं धन. मी चुकलो आई. तुझ्या भक्तीचा मार्ग हाच खरा खजिन्याचा मार्ग आहे आई. आज तुझ्या दर्शनानं मला खरा खजिना, खरं धन मिळालंय. मी कृतार्थ झालो आई. मला क्षमा आई. तुझ्या लेकराला क्षमा कर आई. शक्तिशृंगी आईचा एक बोलू का? हा बोला की. नमस्कार फेडला आपण. आता या देवीच्या साक्षीने का नाही, वंच लगीन तिथंच होऊन जाऊन द्या. आणि नवरदेव ते काय अजितराव आहेतच की. काय म्हणचं? एक मिनिट. त्याचं झालं, माझं काय? अरे तुझं लग्न करायला हरकत नाही रे, पण मुलगी कुठं आहे? मुलगी पाहिली मी. हा? कोण? ठीक आहे, अश्विनी. आता यो हात कधी बी सोडायचा नाही बरं का. चला आता सगळ्यांनी आईचा आशीर्वाद घ्या. सप्तशृंगी